थांब जरा जरा थांब. ए आरामात भाई ये. ए वर 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 वर. हट तिच्या आला पाऊस का पडतोय. आउट. गावा गो खेळ. टोपी घाल टोपी घाल. बघल्या विविध आणलो. बघू नको चल मुजरा कर आमचा झेंडा हातात धर. सायले 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 अंपायर रो ये साई. अंपायर रो अंपायर रो. कोण हो? स्कोर बुक नाही तिथे जायला सांग ना. स्कोर बुकला तिथे जायला सांग. तो काय अजून एक छत्री होती. अरे त्याचा सांग स्कोर बुक तेच घेऊन बसा ना. तिथेच जा स्कोर लिहा. खुर्ची किती आहे? स्पीकर रन सांगा रन सांगा. प्रणिला स्कोर सांग स्कोर सांग. कुछ करिए बस बस बड़ा बोले अब कुछ करिए. ओ कोई तो चल सिद्ध फड़िए तू बेतरिए या मरिए. हाय कोई तो चल सिद्ध फड़िए तू बेतरिए या मरिए. काय करतो. ओम चप्पल उगेच काढले त्याने. तो काय धाव ते सांगताय का. माईकवर बोल माईकवर बोल. पकलं का पकलो का दुसरा सेमीफायनलचा सामना चालू आहे. अरे येतं काय मला शूज घालून सांगायचा. तो धावतो लोक शूज घालून तो रणझुंजार कॅमेरा वॉटरप्रूफ वडापाव टायगर. वॉटरप्रूफ मला वॉटरप्रूफ साठी घेतले मी. रणझुंजार संघ गोलंदाजी करतायत ते वडापाव टायगर्स. आणि वडापाव टायगर्स पासून प्रथम संघासाठी दुसरे षटक गणेश सामना करतायत प्रकाश. आणि या चेंडूवरती मात्र एक धाव निश्चितच. सेमीफायनलचा हा दुसरा सामना. पुढचा चेंडू मारा करतील ओम. आणि उंचाचा हवेत उचललेला हा फटका मात्र झेल होतोय. आणि फलंदाज बाद ओम. मेंटल. कॅमेरा कोणाचा. अमित का व्हिडिओ पाठी. आणि त्यांची जागा घेण्यासाठी आता त्यांच्या बॅटमधून किती धावा निघतात. चेंडू मारा करतील प्रकाश.
सांभाळून धावा चप्पल काढून धावतात आणि कालच्या दिवसात धुमाकूळ घातला तो निलेश देसाई यांनी अतिशय सुंदर अशी फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण सांभाळलं आज बघूया आणि या चेंडूवरती मात्र निश्चितच एक डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव संघासाठी चांगले योगदान करतायत ते निलेश देसाई. प्लेस करा खाली आणि धावा. धावसंख्येत एकने भर पुन्हा एकदा पुढचा चेंडू मारण्यासाठी सज्ज. या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र चेंडू थोडा समजला नसल्यामुळे ओव्हर 13 धावा खाली. आणि पंच षटक संपल्याची घोषणा करतात. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 13. पकले का स्ट्राईक तुझ्याकडे टूर. चेंडू या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र चेंडू निर्धाव. पुढचा चेंडू मारा करतील प्रकाश. या चेंडूवरती उंच असा मारा फटका मात्र फलंदाज बाद होता येते प्रकाश. आणि त्याची धावसंख्येत बदल करावा लागेल आणि पुढचा चेंडू मारा करतील साक्षी. या चेंडूवरती खरोखरच चांगला मारायला फटका परंतु झेल बाद होत आहेत ते साक्षी. चांगला फटका खेळले होते साक्षी परंतु झेल घेतल्यामुळे फलंदाज बाद होत आहेत. पुढचा चेंडू मारा करते अर्णव त्यांची जागेने गेले आहेत. अर्णव बघूया काय करतायत मात्र चेंडू काही समजला नाहीये. चेंडू मारा करतील अर्णव आणि मात्र हा सुद्धा चेंडू समजलेला नाहीये. शेवटचं षटक चालू आहे आणि या षटकावरती पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आणि या चेंडूवरती मोठा फटका आणि मला वाटतं 4 धावा जात आहेत का मात्र 3 धावा निश्चितच पूर्ण केल्यात. या चेंडूवरती 3 धावा भेटतायत आणि 3 षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या होते ती 16 आणि जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 17 धावा समीकरण बनलेलं आहे परंतु तेवढेच ताकदीने क्षेत्ररक्षण सांभाळावं लागेल. रणू झुंजार या संघाला गाणं कोण लावलं कोणी लावलं. ए गौरी ए गौरी गौरी त्याचा फोन वाजला. नवीन म्हणजे वापरलेला आताच जस्ट वापरलाय बोला झाला. जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 18 धावा. पहिले षटक घेऊन येतात ते प्रकाश. सामना करतात पवन आणि नॉन स्ट्राईक गणेश. पहिला चेंडू मारा करतील पवन. सुंदर असा मारलेला फटका मात्र या चेंडूवरती 1 धाव. आजच्या दिवसातला हा सेमीफायनलचा दुसरा सामना. पुढचा चेंडू मारा करते पवन. पुन्हा एकदा 1 धाव. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या होती ती 2. पुढचा चेंडू मारा करते गणेश
उंच असा मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू काही समजलेला नाहीये. चेंडू मात्र निर्धाव जातोय. पुढचा चेंडू मारा कधी गणेश. उंच असा मारण्याचा प्रयत्न, मात्र फलंदाज ए गणे गणे बूट घालून खेळ. समजत नाही चेंडू काही. या चेंडूवरती मला वाटतं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. या चेंडूवरती सुद्धा एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावचे प्रयत्न, परंतु एका धावेवर समाधान मानावं लागतंय. त्याच्याकडे बूटच ना म्हणून तो धावू शकता रे माहिती कळला. एकने भर पुन्हा एकदा बुटाचा धाव तीन चपलाने धावा. धावता तो धाव फलकावरती पुढचा चेंडू पवन आणि याने मारलेला फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. एक गणे गणे बूट घालून खेळ असं सोड लागतं. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 4 धावा. अरे 12 मरिए शक रे गोलकीपर शक रे या चेंडूवरती एक धाव पूर्ण प्रयत्न, मात्र चेंडू जातोय. मात्र या चेंडूवरती निश्चितच 3 धाव पूर्ण होत आहेत. पुढचा चेंडू मार्गती गणेश. उंच मारण्याचा प्रयत्न होता, परंतु या चेंडूवरती एक धाव पूर्ण केला. अरे जा ना पवन जायला पाहिजे होतं. एका धावेवर समाधान चांगलं. आरामात येत होता, बॉल भेटला नव्हता. आणि पुन्हा एकदा त्याच दिशेने मारलेला फटका. 2 धावा निश्चितच पूर्ण. 2ने पुन्हा एकदा धाव संख्येत भर. मोठा फटका नाही, परंतु एक धाव निश्चितच पूर्ण. गणे आरामात जागेत 1-2 समीकरण बदलतंय. धाव संख्येत भर. 1ने पुन्हा एकदा धाव संख्या होते 11. पुढचा चेंडू मारागती गणेश आणि या चेंडूवरती एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावचे प्रयत्न, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. धाव संख्येत भर जिंकण्यासाठी. आणि या चेंडूवरती पुन्हा एकदा मारला हा राऊंड फटका. या चेंडूवरती पूर्ण केला. दुसऱ्या धावचे प्रयत्न, तिसरी धाव सुद्धा सुरक्षित पूर्ण. बचाव क्षेत्ररक्षण म्हणावं लागतंय. धाव संख्या होते ती 15 झाली. धाव संख्येत 3ने भर पुन्हा एकदा 15 धावा. आणि पुढचा चेंडू उंच असा मारला फटका, परंतु फलंदाज बाद होत आहेत. दोनच पाहिजे. दोनच आहे ना आरामात खेळ. आरामात जा. दोनच होय. हा एकच बॉल झाला. आणि पवनची जागा घेण्यासाठी आले त्या मैदानात कृष्णा. पुढच्या षटक घेऊन आले ते ओम. आणि या चेंडूवरती मोठा झेल होता, परंतु झेल सुटतोय मोठा. एक धावेची आवश्यकता. आणि या धाव संख्येत 1ने भर आणि संघ विजयी होतोय तो वडापाव टायगर संघ. वडापाव टायगर संघ विजयी होतोय. सेमीफायनल मधला हा दुसरा सामना विजय होतोय तो वडापाव टायगर्स. आणि त्या आधीचा सेमीफायनलचा जो सामना जिंकलाय तो धगधगता फायटर्स. आता होणारा सेमीफायनलचा सामना तिचा आणि शेवटचा सामना फायनलचा सामना जो होतोय कोई तो चल सिद्ध फड़िए